जय हिंद मित्रांनो. राज्यसेवा 2024 ची ऑफिशियल आन्सर की 1 आलेली आहे. बट पेपरमध्ये अजून पण काही ना डाऊटफुल प्रश्न आहेत, तर ते प्रश्न कोणते आहेत ते आपण एकदा डिस्कस करूयात. प्रश्न क्रमांक 22वा बघा. इथं विखुरलेल्या वसाहतीची खालीलपैकी वैशिष्ट्य आपल्याला विचारलेलं होतं. तर आयोगाचं उत्तर आहे ए आणि बी. बट काही जणांचं म्हणणं असं आहे की नदी डोंगर इथे तर आहे, बट रस्ते आणि रेल्वे गाडी, ओके, तर ह्या ठिकाणी आणि इत्यादीमुळे काही जणांना खूप डाऊट होतोय. ओके, तर त्याच्यामुळे आपण याला ह्या प्रश्नाला डाऊटफुल कॅटेगरीमध्ये टाकूयात. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 24. आता महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात? तर काही जणांचं म्हणणं आहे, आयोगाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, पण काही जण म्हणतात की जाळीदार. काही सोर्सेस नुसार जाळीदार हे नाहीये. पण मित्रांनो, माझं ओपिनियन असं आहे की महाराष्ट्रामध्ये एका जरी जाग्यावरती हे जाळीदार जलप्रणाली असेल तर ते स्टेटमेंट बरोबर होऊ शकतं. ओके, पण तरी पण आपण याला एक डाऊटफुल कॅटेगरीमध्ये ठेवूयात. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक बघा. क्वेश्चन नंबर 29 मध्ये. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 दिलेलं वरीलपैकी सर्व, पण हे लिंग गुणोत्तर 925 नसून 919 आहे. त्याच्यामुळे याला पण एक आपण डाऊटफुल कॅटेगरीमध्ये ठेवूयात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगड कोळसा आपल्याला सापडतो? तर उत्तर दिलेलं आहे बादर, म्हणजे ऑप्शन नंबर 2. बट बादर सोबतच घोंगूस आणि तेलवासा हे पण आहेत, तर ऑप्शन ए होऊ शकतं. त्याच्यामुळे याला डाऊटफुल कॅटेगरीमध्ये टाकूयात आपण. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. हवामान बदल ही नैसर्गिक आणि सतत प्रक्रिया आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आयोगाने दिलेलं आहे. बट ऑप्शन 1 आणि 2 मध्ये थोडा डाऊट आहे. ओके, त्याच्यामुळे आपण याला पण डाऊटफुल कॅटेगरीमध्ये टाकूयात. ओके. त्यानंतरचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर हा क्वेश्चन नंबर 47. हिगिन्स यांच्या मते लोकसंख्येत होणारी वाढ ही. तर याचं ऑफिशियल आन्सर आपल्याला दिलंय आन्सर की 1 नुसार 3. बट काही पुस्तकामध्ये ए आणि बी हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. ओके, त्याच्यामुळे ए, त्यामुळे हा प्रश्न पण डाऊटफुल कॅटेगरीमध्येच ठेवावा लागेल याला. ओके, आता त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर हे 60वा. 60 मध्ये ऑप्शन नंबर 4 हे उत्तर दिलेलं आहे. बट मित्रांनो, याच्यामध्ये कसं कसं आहे सांगू का? हे जे ऑप्शन म्हणजे हे सायन्सचे काही प्रश्न असतात ना, तर हे फायनल आन्सर बघा, जे एक्सपर्ट्स असतात ना त्यांच्यानुसारच असतं बघा. ओके, काही जणांना शंका अशी आहे की हे जे ऑप्शन 2 आहे ना, तर याच्यामध्ये न्यू सेल्स आर फॉर्म फ्रॉम द, म्हणजे नवीन पेशी पूर्ण अस्तित्वात असलेल्या पेशीपासून तयार होतात. तर याच्यामध्ये काही जणांना डाऊट आहे. टू बी ऑनेस्टली सांगायला गेलं तर बघा, सायन्सच्या प्रश्नामध्ये कसं असतं की जे एक्सपर्ट्स असतात त्यांचं ओपिनियन, त्यांच्या ओपिनियनला जास्त मॅटर करतं. ओके, त्याच्यामुळे पण पाहूया त्याचं उत्तर आन्सर की 2 मध्ये काय देतात, तर याला आपण एक डाऊटफुल कॅटेगरीमध्ये ठेवूयात. त्यानंतरचा प्रश्न बघा आता. ओके, प्रश्न क्रमांक 66. तर प्रश्न क्रमांक 66 मध्ये पण मित्रांनो काही म्हणजे जरी याचं उत्तर आपल्याला ऑप्शन नंबर 2 दिलेलं आहे, सोन्याची निवळी. ओके, ऑप्शन नंबर 3 आहे. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असलं तरी, सॉरी, याच्यामध्ये कसं आहे की पोटॅश, मिल्क ऑफ मॅग्नेशियम आणि अमोनियम हायड्रॉक्साईड हे बेस आहेत. बट लेस चान्सेस आहेत, कारण की याचा शेतीमध्ये वापर कमी प्रमाणात, म्हणजे शेतीमध्ये वापर केला जात नाहीये. ओके, त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व हे येणं बऱ्याच, म्हणजे चान्सेस खूप कमी येतं. तरी लेट सी, बघूयात आपण याला काय होतं. त्यानंतरचा प्रश्न पहा. 69. तर मित्रांनो, याच्यात काही डाऊट नाहीये, ऑप्शन 2च याचं उत्तर आहे. बघा, ड्यूटेरियम. याच्यामध्ये खूप जणांना डाऊट होता, बट हे डाऊटफुल नाहीये मित्रांनो, हे 100% ड्यूटेरियमच आहे. लेट्स सी तरी पण एखाद्या वेळेस, कारण की आयोगाचं डिसिजन हे फायनल डिसिजन असणार आहे. आता प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात.
ओके, तर प्रश्न क्रमांक आहे हा, कर्पुरी ठाकूर अलीकडील बातम्यामध्ये होते. ओके, तर मित्रांनो याच काही जणांचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये जे ऑप्शन नंबर 2 आहे ना, तर या हे पहिले गैर काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. तर हे पहिले नसून दुसरे आहेत असं काही सोर्सेसचं म्हणणं आहे. एक याच्या आधी पण एक मुख्यमंत्री होते काही काळासाठी, मे बी 1 इयर पर्यंत होते ते. बट लेट्स सी, बघूयात आता हे 2 आहे का 4 याचं, कारण की ऑफिशियल आन्सर आपल्याला 4 दिलेला आहे. त्याच्यामुळे हा एक प्रश्न पण डाऊटफुल कॅटेगरीमध्ये आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा, हा 90. तर उत्तर दिलेलं आहे ए आणि बी, ऑप्शन नंबर 1. बट काही जण म्हणतात की हे 2004 2003 आहे. ऍक्च्युली हे 2003 आहे, पण त्याचे चान्सेस कमी आहेत, कारण की हे 2003 हे असं ऑफिशियल सोर्सेस मध्ये आहे. तर 2004 मध्ये सहभागी झाला. ओके, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. बट लेट सी, होप इज द गुड थिंग, मे बी द बेस्ट थिंग. तर पुढचा एक प्रश्न अजून एक डाऊटफुल मध्ये येतो. तो आहे प्रश्न क्रमांक 97 मध्ये. तर मित्रांनो हे 1.0 मध्ये ह्या दोन होत्या स्कीम, आणि 2.0 मध्ये ही स्कीम ऍड झालेली आहे. ओके, इवन दो आपल्याला याचा आन्सर काय दिलेला आहे आयोगाने याचा आन्सर दिलेला आहे, ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर दिलेलं आहे. ओके, ए आणि बी बरोबर आहेत. बट आता पाहूयात आता ऑप्शन ए बी सी बरोबर येतं का ए बी बरोबर येतं. ओके, तर मित्रांनो ही काही डाऊटफुल प्रश्न होती. तर लेट्स सी, बघूयात, कारण की होप इज द गुड थिंग, मे बी द बेस्ट थिंग. आपण पाहूयात आता काय होतं पुढे. पण तुम्ही कंटिन्यू तुमचा अभ्यास चालू ठेवा मेन्ससाठी, कारण की मेन्सचा जरी तुम्ही अभ्यास करत असाल तर तो तुम्हाला कंबाईन मध्ये पण हेल्प होईल त्याची. ओके, थँक्स फॉर वॉचिंग, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.